हॅलो फ्रेंड्स, सो आपण या व्हिडिओमध्ये आपलं जे अष्टांग हृदय आहे ओके, सो ते बघणार आहोत. ओके, सो बघा, सर्वात पहिले आपला अष्टांग हृदयचा चॅप्टर आहे ओके, संहिता अध्यायाचा फर्स्ट, तो आहे आयुष्कामी अध्याय. सो बघा, याच्यामध्ये काय येऊ शकतं आपल्याला, आयुर्वेद अवतरण, याच्यावर आपल्याला येऊ शकतो क्वेश्चन. ठीक आहे, हा जो श्लोक आहे ब्रह्मास्वतो हा वेद, हा श्लोक तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, श्लोक लिहिला, त्याच्यानंतर असा चार्ट बनवायचा. ठीक आहे, सर्वात पहिले ब्रह्मदेव, मग दक्ष प्रजापती, मग अश्विनी कुमार, इंद्र, भारद्वाज ऋषी, आणि मग त्यांचे हे तिघांना त्यांनी दिलं. पुनर्वसु आत्रेय, धन्वंतरी, दियोदास, आचार्य काश्यप, आणि पुनर्वसु आत्रेयांनी त्याच्या 6 शिष्यांना ते दिलं. मग हे आपण खालचं त्याचं एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, झालं एवढं, आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ठीक आहे, देन नंतर अष्टांग आयुर्वेद हा आपल्याला SAQ येऊ शकतो. सो मग आपण काय करणार त्याच्यामध्ये, सो त्याच्यामध्ये आपण लिहिणार काय बालग्रह हा वाला श्लोक. ठीक आहे, लिहिला. देन नंतर अष्टांगाने तसं झालं, मग त्याचे 8 अंगे लिहिणार. ठीक आहे, काय चिकित्सा, बालग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंशरा, ठीक आहे, जरा, वृष, हे सगळे लिहिणार. आणि त्याचं जे आहे हे तिथे एक्सप्लेनेशन आपण थोडं म्हणजे 5-5 ओळी तिथे आपल्या आल्या पाहिजे. ठीक आहे, कंटेंट आपल्याला जास्त लिहायचं आहे संहिता अध्यायांमध्ये. ठीक आहे, त्यांनी काय होतं, आपल्याला जे मार्क्स आहेत तर ते जास्त पडतात. त्यानंतर त्रिदोष आणि गुण, त्रिदोष गुण आणि त्यांची लक्षणे. सो मग वातदोषाचे गुण काय आहे, हा जो श्लोक आहे तो लिहायचा, तत्र वृक्ष चलू. ठीक आहे, त्यानंतर काय पित्तदोषाचा गुण लिहायचा. ठीक आहे, नंतर कफदोषाचे गुण, नंतर काय रोगभेद. आता रोगभेद हे येऊ शकतं, मे बी नॉट. ठीक आहे, तरी पण वाचून जायचं प्रत्येक गोष्ट, काही गोष्ट सोडायची नाही आहे. रोग प्रकार किती आहे, 2 आहेत, निज आणि आगंतुक. निज म्हणजे वातातील दोषांपासून निर्माण होणारे इंटरनल गोष्टींपासून, आगंतुक म्हणजे बाह्य कारणापासून. ठीक आहे, चिकित्साचे भेद किती सांगितले, 2 सांगितले आहे, एक शोधन, एक शमन चिकित्सा. शोधन म्हणजे शरीरातून बाहेर काढते, आणि शमन म्हणजे शरीरातच कमी करते. झालं. त्यानंतर दोष. ठीक आहे, आता याच्यावर येऊ शकतो. सो दोषाची व्याख्या, दुष्यंती इति दोष. ओके, त्याचं लिहायचं एक्सप्लेनेशन. देन स्वरूप क्वेश्चन, विकृत अविकृत देहभ्रांती ते वर्तयंती च. विकृत म्हणजे दोष वैषम्य. ठीक आहे, झालं. नंतर स्थान, आता हे सुद्धा येऊ शकतं, MCQमध्ये येऊ शकतं मे बी. वाताचे स्थान काय, नाभीच्या खाली. ओके, जनरल स्थान आहे एक. ठीक आहे, पित्ताचे स्थान कुठे आहे, हृदय नाभीच्या मधात, आणि कफाचे स्थान आहे हृदयाच्या वरती. झालं. त्यानंतर संख्या बघा किती सांगितली आहे, वायू, पित्त, कफाची त्रयोदश 3 सांगितलेली आहे. आता षडरस आणि दोष. ओके, सो याचा SAQ येऊ शकतो, LAQ येऊ शकतो. ओके, षडरस आणि दोष. ठीक आहे, आपण षडरस जे डिटेल आहे ते त्या रसभेदीय चॅप्टरमध्ये बघणार आहोत. याच्यात जनरल एक त्याचं सांगितलेलं आहे की 6 रस आहे, स्वादू, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. झालं. त्यानंतर हे काय कार्य करतात ते लिहायचं बघा. मधुर, आम्ल, लवण काय करतात, वातशामक आणि वातप्रकोपक आहे. MCQसाठी इम्पॉर्टंट आहे हे. ठीक आहे, त्यानंतर काय कटू, तिक्त, कषाय काय करतात, वातप्रकोपक, कफनाशक. देन कषाय रस काय करतात, पित्तशामक आहे. कषाय, तिक्त, मधुर. ठीक आहे, नंतर कटू, आम्ल, लवण. ठीक आहे, हे काय पित्तप्रकोपक आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर काय वीर्य म्हणजे काय, उष्ण शीत गुणोत्कर्ष तत्र वीर्य दुधा स्मृतम. ठीक आहे, जी कार्य करण्याची जी पोटेन्सी असते. ठीक आहे, 2 वीर्य सांगितलेले आहेत आपल्याला अष्टांगमध्ये, उष्ण आणि शीत. ठीक आहे, विपाक म्हणजे काय, आपण शिकलो आहे क्रियाशरीरमध्ये. ठीक आहे, त्रिधा विपाक, द्रव्यस्य, स्वादू, आम्ल, कटुकात. 3 विपाक ते माहितीच आहे तुम्हाला. ठीक आहे, नंतर गुरु, आदिगुण, विंशतिगुण हे BVमध्ये आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये. तरी पण हा श्लोक लक्ष ठेवायचा. गुरुमध्ये हिमस्निग्धस लक्षण स्थान, मृदू, स्थिर, गुण, सूक्ष्म, विशदा, विंशती, सविपर्य. ठीक आहे, हे असं म्हणजे तुम्ही लिहू शकता हे गुण. झालं. त्यानंतर चिकित्सा चतुष्पाद. ठीक आहे, आता हा SAQचा क्वेश्चन आहे. सो मेनली याचे सगळे श्लोक पाठ करायचे. ठीक आहे, भीषक द्रव्याने उपस्थित रोगी पाद चतुष्टय. ठीक आहे, चिकित्सा तसे निर्दिष्ट प्रत्येकात चतुर्गण म्हणजे 4 गोष्टी आहेत, त्याला पादचतुष्टय सुद्धा म्हणतात. असा क्वेश्चन येऊ शकतो की पादचतुष्टय स्पष्ट करा, म्हणजेच काय, हे चिकित्सा चतुष्पाद लिहिणार. ठीक आहे, कोणकोणते आहे, भीषक म्हणजे वैद्य, औषध, परिचारक आणि रुग्ण. ठीक आहे, भीषकाचे गुण, त्याचा श्लोक, दक्ष, तीर्थार्थ, शास्त्रोर्थ, दुष्टकर्मा, सूची, भीषक पाहिजे. ठीक आहे, नंतर औषध द्रव्य गुण, बहुकल्प असले पाहिजे, बहुगुणवाला असले पाहिजे, संपन्न असले पाहिजे, योग
योग्य औषध असले पाहिजे, बरोबर. त्यानंतर उपस्थिता परिचारिका कशी असली पाहिजे, अनुरक्त असली पाहिजे, सुचित दक्ष असली पाहिजे, बुद्धिमान असले पाहिजे, ठीक आहे. नंतर रोगी कसा असला पाहिजे, आढळ रोगी भिष्टावयो ज्ञापको सत्ववान अपि, सत्ववान, धैर्यवान, ज्ञापक आणि धनवान असावा, ठीक आहे. झालं. नंतर रोगी व रोग परीक्षा, ठीक आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रोगी परीक्षेमध्ये काय आहे बघा, की रोगीची परीक्षा कशाने होते, दर्शना, स्पर्शाने आणि प्रश्न या 3 मेथडनी होते. दर्शन, स्पर्शना, प्रश्नी परीक्षेतचं रोगीनाम, ठीक आहे. दर्शनामध्ये डोळ्यांनी बघून, ठीक आहे, सायन्स. स्पर्शनम म्हणजे रुग्णास स्पर्श करून, ठीक आहे, आपण पाल्पेशन, टचिंग करतो, ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन. आणि प्रश्न म्हणजे इंट्रोगेशन करून, ठीक आहे, सिम्पटम्स. त्यानंतर रोग परीक्षा. आता रोगाची परीक्षा कशी करायची, की कोणता रोग झाला आहे, रोग निदान, प्राकरूप, लक्षण, उपशय, आतिभी. रोगाची परीक्षा 5 प्रकारे केली जाते, ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, निदान पंचक. सो हा क्वेश्चन येऊ शकतो, निदान पंचक स्पष्ट करा. त्याच्यामध्ये हे 5 जे आहे रोग परीक्षा हे लिहायचं आहे. कळालं का. लिहिणार निदान. निदान म्हणजे रोगाचे कारण काय आहे, मूळ. नंतर पूर्वरोग म्हणजे पुढे होणाऱ्या व्याधीची अदृश्य लक्षणे असतात, ठीक आहे. जसं पित्तज्वर सपोज आला मला, त्याच्या आधी मला काय येईल, त्याच्या आधी माझ्या डोळ्यांमध्ये दाह होईल, म्हणजे हे रोग यायच्या आधी ते माझ्या बॉडीमध्ये लक्षणं दिसतील, म्हणजे पूर्वरोग. रूप म्हणजे रोगांची लक्षणे, जसं अतिसार, द्रव म्हणजे द्रवमल प्रकृती, ठीक आहे. त्यानंतर उपशय. उपशय म्हणजे औषध विहार वाढणे, यामुळे रोगास आराम मिळणे. संप्राप्ती म्हणजे पॅथोजेनेसिस, ठीक आहे, यांचे निर्माणचे कारण आपल्याला समजते, ठीक आहे. आता व्याधीची साध्यसाध्यत्व, हे सुद्धा क्वेश्चन आला होता मागच्या वेळेस, ठीक आहे. सो आपल्याला तो लिहायचा आहे, बरोबर लिहायचा आहे, एकदम छानपैकी लिहायचा आहे, ठीक आहे. साध्य साध्य इति व्याधिद्विधा तो ते पुनर्द्विधा सुखसाध्य कृत्यसाध्य याप यथा च अनुपक्रम, ठीक आहे. व्याधीचे 2 टाईप, साध्य, असाध्य. साध्य म्हणजे काय, तर ज्याची चिकित्सा होते, आणि असाध्य म्हणजे काय, की ज्याची चिकित्सा आपण करू शकत नाही, अवघड असते ती, ठीक आहे. त्याची चिकित्सा करूनही तो रोग बरा होत नाही. साध्याचे 2 टाईप्स, सुखसाध्य, कृच्छसाध्य. सुखसाध्य म्हणजे इझिली क्युरेबल, आणि कृच्छसाध्य म्हणजे क्युरेबल विथ डिफिकल्टीज, ठीक आहे, म्हणजे जसं की ऑपरेशन असेल, ठीक आहे. आणि असाध्यामध्ये 2 येतात, याप्य आणि अनुपक्रम. याप्य म्हणजे कंट्रोलेबल डिसीज, आणि अनुपक्रम म्हणजे अनकंट्रोलेबल डिसीज, ठीक आहे. तर सुखसाध्यमध्ये काय आहे बघा, श्लोक पाठ करायचे. सुखसाध्यमध्ये एक्झाम्पल जसं की सर्दी, ताप, खोकला, श्वासकास, ठीक आहे, ज्वर, हे इझिली क्युरेबल आहे मेडिसिन देऊन. पण कृच्छसाध्यमध्ये कसं, काही सपोज आजार असेल तर त्याला आपल्याला जास्त मेडिसिन द्यावं लागेल, त्याला खूप टाईम लागेल ठीक व्हायला, आणि सर्जरी करू लागत असते, ठीक आहे. आणि जसं की बघा हे याप्य. याप्य म्हणजे काय, तर जसं की दमा असेल, अस्थमा असेल, ठीक आहे, परत डायबिटीज असेल, तो कसं मरेपर्यंत राहतो, पण आपण मेडिसिननी त्याला त्याच्यावर एक कंट्रोल ठेवू शकतो, की त्याला वाढवू नाही देऊ शकत. मेडिसिन आपल्याला मरेपर्यंत घ्यावं लागतं, म्हणून त्याला याप्य म्हटले. तो मरेपर्यंत बरा होत नाही, ठीक आहे. आणि अनुपक्रम म्हणजे जसं की बघा, कॅन्सरची 4th स्टेज असेल, त्याचा इलाजच नाही आहे, ठीक आहे, त्याचा हेच नाही आहे, व्याधीवर काही उपचारच नाही आहे, ते बराच होऊ शकत नाही, त्याच्यात माणूस मरणारच. सो तो असाध्य व्याधीमध्ये अनुपक्रमणीय असतो. झालं, एक्झाम्पल लिहायचे, ठीक आहे, आणि श्लोक लिहायचा. नंतर दिनचर्या. सगळ्यांच्या दिनचर्यामध्ये आपल्याला माहिती आहे, सगळं क्रमानुसार आपल्याला तिथे लिहायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काही विचारू शकतात, ठीक आहे. नाहीतर दिनचर्या लिहा असं सुद्धा तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात. सो फर्स्ट काय, ब्राह्ममुहूर्ताला उठणे 4:30 वाजता सकाळी. नंतर शौचविधी करणे, ठीक आहे. नंतर दंतधावन करणे, ठीक आहे. मुखमार्जन, नंतर वडखऱ्या, हे श्लोक पाठ करायचे बरं, ठीक आहे. नंतर अभ्यंगाचं येऊ शकतं, अभ्यंग एक्सप्लेन करा. अभ्यंग आचरित नित्य सहजरासम व्रात, ठीक आहे. आंघोळीच्या अगोदर करायचं, रोज तेलाने मसाज करायची, ठीक आहे. त्यांनी वातदोष कमी होतो, म्हातारपण लाभते, त्वचा तजेलदार होते. उदवर्तन म्हणजे ड्राय मसाज, ठीक आहे, जसं आपण दिवाळीच्या आधी उटणं लावतो, ओके, त्याला उदवर्तन आपण म्हणू शकतो, ठीक आहे. श्लोक पाठ करायचा, यांनी शरीर कफाचा नाश होतो, ठीक आहे, मेद कमी होते. नंतर काय, स्नान करणे, दीपनवृष्ट आयुष्यम स्नान व ऊर्जा बलप्रता. याने काय, कंडू असेल, तंद्रा असेल, भूक वाढते, ऊर्जा देते, आणि हे सगळं लिहायचं. अभ्यंग निषेध. अभ्यंग कोणी करू नये, पंचकर्म केलेल्यांनी, कफव्याधीवाल्यांनी आणि अजन्य झालेल्यांनी. अंजन म्हणजे सोबीरांजनचा दररोज वापर करायचा, डोळ्यासाठी हिरकार असते, डोळ्यांची तेज वाढते. तर काय, व्यायाम पण येऊ शकतो आपल्याला क्वेश्चन, ठीक आहे.
त्यांनी काय होतं, व्यायाम केल्याने लाघव, शरीरात हलकेपणा येतो, कार्यशक्ती वाढते, अन्नपचनशक्ती वाढते, फॅट कमी होते. ठीक आहे. व्यायाम निषेध. व्यायाम कोणी करू नये? वातरोगी, पित्तरोगी, बालक, वृद्ध, अजीर्ण या व्यक्तींनी व्यायाम करू नये. व्यायामची मात्रा किती असावी? ठीक आहे. त्यांनी आपल्या शक्तीच्या, आपली जितकी शक्ती आहे त्याच्या अर्ध्या लिमिटपर्यंत बलवान व्यक्तीनेच करायला पाहिजे आणि रोज स्निग्ध पदार्थ खातात त्यांनीच करायला पाहिजे. व्यायामची अतिमात्रा जर आपण केली, अति जर केलं तर मग काय होतं, तृष्णा होते, धातूची झीज होते, आपल्या अस्थमा होतो, रक्तपित्त, श्रम, खोकला, ज्वर, उलटी होत. त्यानंतर रसांजन. ठीक आहे. अंजनाचा प्रकार आहे. ठीक आहे. सो हे चक्षु आणि अग्नी महामृत प्रदान आहे. यात 8 दिवसात एकदा रसांजन लावायचे असते. तर दशविध पाप करणे हे सुद्धा येऊ शकतो आपल्याला क्वेश्चन. सो याच्यामध्ये काय काय आहे, त्याच्या 10 गोष्टी दिल्या ह्याच्या. हिंसा, अस्तेय, अन्यथा काम, पैशून्य, अनुत्रे, असत्य, कठोर वागणे, अभित्या, हे सर्व जे आहे लेक्चरमध्ये ऑलरेडी अपलोड आहे डिटेलमध्ये, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता लेक्चर. त्यानंतर थोडा आहे ऋतुचर्या. ऋतुचर्यामध्ये सुद्धा एक SAQ फिक्स आहे. ठीक आहे. सो तिथे आपल्याला षडऋतूचा श्लोक लिहायचा. ठीक आहे. ऋतू मग एक्सप्लेन करायचे थोडे. नंतर आदानकाळ, विसर्गकाळ हे इम्पॉर्टंट आहे. आधारकाळ त्याला उत्तरायण म्हणतात आणि आग्नेय काळ म्हणतात. याच्यामध्ये कोणते ऋतू येतात? शी व गी, शिशिर, वसंत, ग्रीष्म. ठीक आहे. सूर्य उत्तरेकडे असतो, शरीर बल कमी असते, असं लिहायचं. पूर्ण हा जो चार्ट आहे याच्यानुसार लिहायचं. सूर्यबल पूर्ण नंतर पूर्णतर होतं आणि मग पूर्णतम होतं. ठीक आहे. दिसतंय. नंतर चंद्रबल क्षीण होतं, मग क्षीणतर म्हणजे कमी, अजून होऊन जातं कमी आणि अजून क्षीणतम होऊन जातं. म्हणजे सूर्याचे बल वाढते, चंद्राचे बल कमी होऊन जाते. शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. ठीक आहे. त्यानंतर विसर्गकाळ म्हणजे दक्षिणायन. याच्यामध्ये काय होतं, वर्षा, शरद आणि हेमंत हे ऋतूमध्ये ते येतं. ठीक आहे. सो याच्यामध्ये चंद्राचे बल वाढते, सूर्याचे बल कमी होते, शरीर स्निग्धता वाढते आणि शरीराचे बल वाढते. सो हा सुद्धा सेम चार्ट. शरीरचं बल हीन, मध्य आणि श्रेष्ठ होतं. चंद्रबलचं पूर्णतम आणि पूर्णतर आणि पूर्णतम असं सेम. आता ऋतू आणि दोष प्रभाव हे येऊ शकतं बघा MCQमध्ये. तर बघा आता संचय, प्रकोप आणि शमन. सो हे लिहून घ्यायचे असे पहिले 6 ऋतू शी व गी व श हे ट्रिक. ठीक आहे. नंतर संचय, प्रकोप, शमन. पहिले काय, कफ, शिशिरचा संचय, शिशिरमध्ये कफाचा संचय होतो. ठीक आहे. वसंतामध्ये कफाचा प्रकोप होतो आणि ग्रीष्मामध्ये कफाचे शमन होते आणि वाताचा संचय होतो. वर्षामध्ये पित्ताचा संचय होतो. ठीक आहे. आणि वाताचा प्रकोप होतो. शरदमध्ये पित्ताचा प्रकोप होतो, वाताचं शमन होतं. हेमंतमध्ये पित्ताचं शमन होतं. त्यानंतर हेमंत ऋतुचर्या येऊ शकतं क्वेश्चन. ठीक आहे. याचा आहार काय काय घ्यायचा, याच्यामध्ये जठराग्नी, तीक्ष्ण असणं म्हणून आपण त्याच्यात दूध, दहीजन्य पदार्थ हे सगळे मधुलामुळे लवण घेऊ शकतो. नंतर विहार कसा, व्यायाम करायचा, अभ्यास करायचे. ठीक आहे. नंतर उबदार कपडे घालायचे हेमंतमध्ये. शिशिरमध्ये काय, हेमंत ऋतुचर्याप्रमाणेच सेम त्याच्यामध्ये आहार विहार हा असतो. ठीक आहे. त्यानंतर वसंतमध्ये काय घेणार, कफशमनाचा आहार घेणार, परत गहू, मध, हरिण यांचे मांस आपण घेणार. ठीक आहे. आणि विहार कसा असला पाहिजे, चंदन लेप लावायचा, उठणे, मर्दन हे करायचं, दिवस वाप नाही करायचा. नंतर ग्रीष्म ऋतूमध्ये आहार थंड, सगळं थंड. उन्हाळा असतो ग्रीष्म ऋतू म्हणजे. ठीक आहे. नंतर विहार पण थंड ठिकाणी बसावेत. ठीक आहे. नंतर काय, वर्षा ऋतूचं काय, आंबट, खारट हे पदार्थ खावे, उकळून थंड केलेले जल प्यावे वर्षा ऋतूमध्ये. ठीक आहे. नदीचे पाणी प्यायचं नाही. विहार म्हणजे काय, दिवसा झोपायचं नाही, वमन, विरेचन, बस्ती करायची. ठीक आहे. नंतर शरद ऋतुचर्यामध्ये काय आहे, सगळे हंसोदकाचा वापर करायचा, तांदूळ, मूग हे सगळे खायचे. ठीक आहे. त्यानंतर विहार काय, औषधांनी सिद्ध घृत घ्यायचं, विरेचन घ्यायचं, रक्तमोक्षण, चांदण्यात बसायचं. नंतर हंसोदक. आता हंसोदक येऊ शकतो SAQ. ठीक आहे. हे श्लोक पाठ करायचा. ठीक आहे. तप्तांशु किरणे शीत, शीतांशु रश्मिभी. हंसोदक हे स्वच्छ आणि सुंदर जल असतं, ते निर्मल असतं, अभिषंधी नसते म्हणजे स्रोतसामध्ये अवरोध करत नाही, अमृताप्रमाणे असते, वृक्ष नसते आणि कफपित्ताचे शमन करते. ठीक आहे. नंतर ऋतुसंधी SAQ येऊ शकतो. म्हणजे चालू ऋतूची एंडिंग ते येणाऱ्या ऋतूचा संपणाऱ्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस आणि येणाऱ्या ऋतूचे स्टार्टिंगचे 7 दिवस म्हणजे 14 दिवस म्हणजेच ऋतुसंधी. याच्यामध्ये चालू ऋतूचा आहार हळूहळू कमी करायचा, येणाऱ्याचा हळूहळू वाढवायचा. संपला. त्यानंतर रोग अनुत्पादनीय अध्याय. त्याच्यामध्ये हे येऊ शकतं. ठीक आहे. आपल्याला सो LAQला येऊ शकतं. सो बघा काय,
अधारणीय वेग, वेगातनं धार येते हा श्लोक आलाच पाहिजे. किती किती वेग आहेत अधारणीय? 13 वेग आहे. ओके, पूर्ण लेक्चर डिटेलमध्ये आहे, बघू शकता. आता याच्यामध्ये फर्स्ट कोणता आहे? अधोवात, म्हणजे जो खालून जे गॅसेस म्हणतो आपण त्याला. सपोज ते जर आपण त्याचा रोध केला तर काय होतं? गुल्म, उदावर्त, शूलक, राणी हे सगळे डिसीज होतात. पुरुषमलाचा वेग धारण केला म्हणजे त्याला आपण केला नाही तर आपल्याला काय होतं? पोटात गोळे येतं, सर्दी पडसे, डोकं दुखतं. मूत्रवेग जर केला तर काय होईल? सर्वांग पीडा होते, मग अश्मरी होतात, किडनी स्टोन होतात. ठीक आहे, बस्तीशूल, मेढ्र, वक्षम प्रदेशी वेदना. चिकित्सा काय आहे? गुदवर्ती प्रयोग, तेल, अभ्यंग, स्वेदन, वातहर, द्रव्य पदार्थामध्ये अवगाहन. ठीक आहे, नंतर जुंभा म्हणजे उद्गार वेग, ढेकर अडवल्यास काय होतं? अरुची, कंप, हृदय, छाती बांधल्याप्रमाणे वाढते. नंतर क्षौत वेग, थुंकणे, शिंकाचे रोध केल्यावर काय होतं? शीर, शूल, इंद्रिय दौर्बल्य, मनस्तंभ हे येतं. चिकित्सा काय? तीक्ष्ण धूमपान करायचं, तीक्ष्ण अंजन, तीक्ष्ण अवपीडा नसते. तृष्णावेग केलं, तहान जर आपण रोखून धरली काय होतं? शोष तयार होतं, शरीर उत्साह राहते, ते शिथिल पडते, चक्कर येते. ठीक आहे, बेसिक. चिकित्सा काय? शीतजल तोंडावर मारायचं, शीतजल जागेवर बसायचं. क्षुधावेग, ठीक आहे, तहान भूक हे केली, रोखली तर काय होतं? अंगभंग, रुची, शरीर झाकल्याप्रमाणे वाटते, शरीर कृश होते. बरोबर, सगळे जे जनरल आहे याच्यामध्ये लिहायचे. निद्रामध्ये पण तेच सेम. झोप मोडल्याने काय होते? कासमध्ये, खोकला रोखल्याने काय होते? जास्त खोकला वाढतो. ठीक आहे, परत अश्रू रोखल्याने सुद्धा काय होतं? अक्षीरोग होतात. ठीक आहे, देन छर्दी रोखल्याने काय? उलटी रोखल्याने काय होते? सगळं आपल्या अंगावर चट्टे, गोड फुटणे, नेत्रविकार, कंडू, पांडुरोग येतो, ज्वर होतो. चिकित्सासुद्धा गुळणा करावी, धूमपान. वीर्यवेग केला तर काय होईल? वीर्यस्राव होतो, गुह्य प्रदेशात तिथे सगळ्या वेदना ते होतात. ठीक आहे, हे एवढे झाले अधारणीय वेग. तर धारणीय वेग, धारणीय वेगमध्ये काय की ते वेग धारण करायला पाहिजे. कोणते कोणते हे सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, एसिक्यूला. सो धारे तर तू सदा वेगानं ते आपले लिहायचे. कोणते आहे? जे वेग धारण केले पाहिजे, जे हितकार आहे. जसे की लोभ व ईर्षा, द्वेष, मात्सर्य, राग यांच्यावर नियंत्रण असले पाहिजे मनुष्याचे. ठीक आहे, नंतर संस्कृताचे महत्त्व, पंचकर्माचे महत्त्व कशासाठी असणार? बरोबर, कुपी दोषांना बाहेर काढणे, शमन करणे, हे नष्ट करणे आधी झालं. आगंतुक रोग तेच आपण बघितलं सेम. नंतर द्रव्य विज्ञानीय. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे? सगळे वर्ग आहे आपले. ठीक आहे, आपण बघितलेलं आहे. सो जस्ट आपण एक ओव्हरलुक बघूया. ठीक आहे, तो जलवर्गामध्ये काय काय आहे? गंगोदक आहे, आकाशीय जल आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. ठीक आहे, शुद्ध. जलपान निषेध म्हणजे कशामध्ये? पाणी प्यायचं नाही. मंदाग्नी, गुल्म, पांडू, उदर, अतिसार याच्यात पाणी प्यायचं नाही किंवा थोडंसं प्यायचं. शीतजल, थंड पाण्याने काय होतं? ते लिहायचं. बरोबर. उष्णजलांनी काय होतं? पोटफुगी असेल, श्वास पिणस असेल, याच्यासाठी ते चांगलं आहे. नारळाचे पाणी तर लाभदायीच आहे आपल्यासाठी. ठीक आहे, स्निग्ध, मधुर असतं. ठीक आहे, भोजनकाल, जलपान. आता काय? हे जेवणाआधी जर पाणी पिलं तर व्यक्ती कृश होतो, जेवणामध्ये पाणी पिलं तर व्यक्ती मीडियम राहतो, आणि जेवणाच्या शेवटी पाणी पिल्यावर व्यक्ती हा जाड होतो, जाड व्यक्तीसाठी. ठीक आहे, नंतर दुग्धवर्ग. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सगळं. किती 8 प्रकारचे दूध सांगितलेले आहे. गाय, म्हैस, शेळी, उंट, स्त्री, मेंढी, हत्तीन, एक खुरा. ठीक आहे, सर्वात श्रेष्ठ कोणतं आहे? गाईचं दूध. ठीक आहे, नंतर तिचे क्वालिटीज लिहायचे. ठीक आहे, त्याच्यातले गुण लिहायचे. कशासाठी? श्रम, मत, निस्तेजपणा, बल्य याच्यासाठी ते उपयोगी आहे आणि नाश करते. म्हशीचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा जास्त गुरू आहे, थंड आहे, जास्त भूक आणि निद्रा येत नाही, यांना ते हितकर आहे. शेळीचे दूध हे पाणी कमी असते म्हणून ते हलके असते. क्षय, ज्वर, श्वास यांच्यासाठी नाश करते ते. उंडीचं दूध हे किंचित वृक्ष असते, वात हे जनरल त्याच्यामध्ये लिहायचं. स्त्रीदूध सर्वात श्रेष्ठ सांगितले. ठीक आहे, नंतर मेंढीचे दूध हृदयाला हितकर आहे. ठीक आहे, मग ताकाचे गुण. मग ताक काय? पचायला हलके, आंबट, सगळं त्याच्यातले क्वालिटीज जनरल लिहायचे. लोणी म्हणजे बटर. ठीक आहे, तेच कामोत्तेजक, थंड, वर्ण, बलाच्या, अग्निवर्धक आहे. तूप शीत आहे, वृद्धी आहे, स्मृतीची आठवणी सगळ्यासाठी चांगला आहे. तर इक्षुवर्ग म्हणजे ऊसाचा रस हा जड, स्निग्ध, पौष्टिक आहे, कफवर्धक आहे. गुळ कसा आहे? कफकारक आहे. नवीन गुळ काय करतो? अग्निमंद करतो. मध कसं आहे? आणि त्याचा हितकार. मध हे सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे, सो विष, उचकी याच्यासाठी चांगलं आहे. कोड, प्रमेह, कृमेटसाठी चांगलं आहे. तैलवर्गात
तीळ तेल सर्वात श्रेष्ठ आहे, तीक्ष्ण आहे, शरीरात लवकर पसरते आणि कुमिन्न आहे, पित्तकारक आहे. उष्णवीर्य आहे. एरंड तेल हे सर्वात हे वाईट आहे आपल्यासाठी, बॉडीसाठी, ठीक आहे. त्यानंतर काय मोहरीचे तेल हे तिखट उष्ण तीक्ष्ण लघु आहे, वात कफ कृमी नाश करते. बेहडा तेल मधुर थंड जड आहे, वातपित्तग्न आहे, केशवर्धक आहे. मध्यवर्ग, याच्यामध्ये मध्ययोग मात्र घेतल्यास ते औषधीसारखे काम करते, ठीक आहे. ते तीक्ष्ण उष्ण तृप्त करणारे, ठीक आहे, विरेचक असते, ठीक आहे. त्यानंतर मध्यनिषेध, जे उष्ण आहार विहार घेतात त्यांनी घ्यायला नाही पाहिजे, जे विरेचन घेते त्यांनी घ्यायला नाही पाहिजे. त्याच्यामधलं सुरा, तांदळाच्या पिठापासून बनलेली अरिष्ट औषधी द्रव्ये संधानाद्वारे असतात. द्राक्षाचा रस मधुर रुचकर असतो, ठीक आहे. पांडुब्राह्म्य ह्याच्यात इक्षूचे मध्य, ठीक आहे. उसाचे दारू ते पक्व रसाचे श्रेष्ठ मेद कमी करते, शोथ उदार याच्यासाठी चांगला आहे, ठीक आहे. नंतर शुक्त म्हणजे शर्करा, आपलं साखर, तिचं लिहायचे ते काय गुण आहे. मग मूत्रवर्ग, ठीक आहे. याच्यात तेच गाय शेळी मेंढी यांचे मूत्र, ठीक आहे. गायचे मूत्र जास्त उपयोगी लिहायचं. त्यानंतर अन्न स्वरूप विज्ञान्य, ठीक आहे. याच्यामध्ये MCQ येऊ शकतो, कधी कधी क्वेश्चन रेअर आहे पण तरीही वाचून घ्यायचं. शुकधान्य वर्ग आहे फर्स्ट, त्याच्यामध्ये तांदूळाचे सांगितले प्रकार 25. रक्तशाली सर्वात श्रेष्ठ आहे, नंतर षष्टिशाली बाकी इतरचे आहे, ठीक आहे. झालं. आणि यव जे जव आहे ते सुद्धा सांगितले, ते मधुर शीत वृक्ष असतात, ठीक आहे. आणि नंतर गोधूम गहू कसं असतं, गुरु शीत स्निग्ध मधुर कषाय ओजस्कर शरीरात स्थिरता आणणारे. नंतर आहे शिंबी धान्याचा वर्ग, या सगळे डाळी आहेत, मूग मसूर सगळं, ठीक आहे. मूग हे सर्वात श्रेष्ठ आहे. कुळीथ आहे उष्ण आम्ल पित्तवर्धक. माश म्हणजे उडीद हे कनिष्ठ आहे, ठीक आहे. सो जड असतं, स्निग्ध असतं, पित्तकारक असतं, ठीक आहे. तीळ हे काय, उष्ण जड अग्निप्रताप, ठीक आहे, केशवर्धक. अळशी म्हणजे जवस, हे सुद्धा स्निग्ध मधुर, हे जड कफ पित्तकारक आहे, वृद्धी करणारे. आणि नवीन धान्य अभिषंधी असते आणि 1 वर्ष जुने बचायला हलके असते, म्हणून बघा आपण जास्त जुने तांदूळ वापरतो, ठीक आहे. आता कृतान्न वर्ग म्हणजे प्रिपेड असलेले फूड, आता हे सुद्धा आपल्याला SAQ येऊ शकतो याचा, ठीक आहे. मंडपेया विलेपिना ओदन असल्याचे लागावं. स्वतः काय आहे म्हणजे सर्वात पहिले पेज काय असते, वातावरण नोमन तृष्णाग्लान याच्यासाठी उपयोगी आहे. लापशी म्हणजे शिराटचा टाईप, सो क्षुधा तृष्णाग्लान याच्यासाठी चांगले आहे. विलेपी दीपक स्तंभक याच्यासाठी चांगले आहे. झालं. आणि पेज हे पचायला हलके असते, ठीक आहे. त्यानंतर आहे मांसरस म्हणजे मीठ सूप, ठीक आहे. हे चांगलंच असतं बॉडीसाठी, ठीक आहे, पौष्टिक. मुगाचे कढण हे व्रण कंठरोग नेत्ररोग याच्यासाठी चांगले. कुळथाचे कढण वायूचे अनुलोमन ते सर्व करत असते. त्यानंतर लाह्या लघुशीत दीपक कफपित्तहर आहे. पोहे जे आहे जड आहे, बल्ले आहे, अवष्टंबक आहे. नंतर मांसवर्ग आहे, येऊ शकतं आपल्याला, ठीक आहे. सो मृगवर्ग म्हणजे हरणांच्या जाती, याच्यात हरिण काळवीट कस्तुरी मृग हे गोकर्ण येतं. त्यानंतर विष्किरी पक्षी म्हणजे चोचणे व पायाने जमीन उकरून पसरवून अन्न खातात. MCQ येऊ शकतो की चोचीने व पायाने जमीन उकरून पसरवून अन्न खाणारे पक्षी, त्याच्यातलं एक्झाम्पल कोणतं आहे. मग लावा, कोंबडे, तितर, चकोर, बटेर, मोर, बगळा आणि हंस हे आहे. झालं. आणि हे नंतर प्रतुद पक्षी म्हणजे चोचीने व पायाने तुकडे करून खाणारे पोपट, कोकिळ, कबूतर, चटक आणि साळुंकी, ठीक आहे. झालं. आता हे 3 जे येतात ते येतात जंगल मासामध्ये, ठीक आहे. त्यानंतर आता कोणतं आहे बिलेशे. तर बिलेशे कशामध्ये येतात, बिळात राहणारे बिलेशे, बेडूक, घोरपड, साप, सळी, ठीक आहे. तर प्रस म्हणजे दुसऱ्याकडून भक्ष्य हिसकावून घेणारे, जसे की घोडा, उंट, चित्ता, मांजर, उंदीर, वाघ, कुत्रा. तर हे तर साधारण देशामध्ये राहतात हे. झालं. नंतर महामृग म्हणजे मोठ्या आकाराचे प्राणी, रानडुकर, म्हैस, हत्ती, रानगाय, किडा. जलचरमध्ये सगळे हंस, बदक, बगळा, पाणकोंबडा. मत्स्यवर्गामध्ये सगळे मासे, ठीक आहे. मगर, कासव आणि खेकडा हे अनुप्रदेशामध्ये येतात. झालं. त्यानंतर जंगल मास कसं असतं, शीत असतं, लघु असतं, पित्तवर्धक असतं, मलबद्धता करणारे असतं. आणि मृग विष्किर हे प्रतुद त्याच्यात येतात, आपण बघितलंच. अनुपमास कसं असतं, गुरु असतं, स्निग्ध असतं, शीत, धातुवर्धक, बल्यबृहणकारक. चला. साधारण मास कसं असतं, गुरु उष्ण स्निग्ध मधुर उष्णवीर्य मूत्रल शक्तिवर्धक. निश्चित त्याचे मांस म्हणजे कशाचे मांस खाऊ नये, वृत्तपशूचे मांस खाऊ नये, लठ्ठ रोगग्रस्त
सर्पदंश यांनी मेलेल्या पशूचे मांस खाऊ नये. तर शाकवर्ग म्हणजे व्हेजिटेबल्सवाले, ठीक आहे, कसे असतात, त्रिदोषाहारक असतात. ठीक आहे. आता बघा शीतवीर्याच्या भाज्या असतात त्या कोणकोणत्या आहे, पटोल, सप्तला, अरिष्ट. याचे जस्ट बघून घ्या ओव्हरऑल लुक. ठीक आहे. पडवळ हे सांगितलं आहे. नंतर काय, हे अडुळसा, कारले, वारताक यांचं थोडं थोडं तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर तांदूळजा, पालक, गुरु असते, मलभेदक असते, रक्तवर्धक असते. ठीक आहे. भोपळा वेलीवर येतो, वातपित्त, शामक असतो, मूत्रल असतो, शतावरी वृक्ष असते, त्रिदोषकारक असते, शुक्रवर्धक असते, सन्यवर्धक. हे आपल्याला PVच्या स्पॉटिंगसाठी उपयोगी पडेल. ठीक आहे. नंतर झाला. नंतर फलवर्गामध्ये द्राक्षे सर्वात श्रेष्ठ आहे. ठीक आहे. डाळिंब, मग केळे, खजूर हे आपण ठेवू शकतो. त्यांनी बल वाढते, ऊर्जा वाढते. ठीक आहे. चिंच झालं. त्यानंतर औषध वर्गामध्ये तर हे सेंधवचे गुण, साल्ट्स लिहिणार, त्याचे हे लिहिणार लवणचे. ते काय करते, कफविलियन, मृदू, वातनाशक आहे, पाचक आहे, तीक्ष्ण उष्ण आहे. सेंधव लवण आहे, त्याच्यात टाईप सोवरचं लवण आहे, बीड लवण आहे, समुद्र लवण आहे, औद्भिद लवण आहे. चला. त्यानंतर काळे मीठ आहे, यवक्षार आहे, क्षार सामान्य गुण झालं लिहिणार, उष्ण, तीक्ष्ण, कृमीनाशक. इतर द्रव्ये हिंग कशी वातनाशक, कफनाशक, उदरशूल करणारी. नंतर लघुपाचक, जठराग्नी प्रदीपक. हरितकी कशी आहे, वृक्ष लघु अग्नीला दीप्त करणारी. आमलकी कशी, गुण हिरड्याप्रमाणे आहे आणि शीतवीर्य आहे आणि कफपित्तहारक आहे. बेहडा थंड आहे, केसांना हितकर आहे आणि बाकीचे गुण आवळ्यासारखे आहे. त्रिफळामध्ये काय होतं, हिरडा, वेहडा आणि आवळा यांचा समावेश होतो. MCQला येऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. नेत्ररोग नाश, व्रणरोपण, त्वचारोपण नसाव्याच्यामध्ये उपयोगी. त्रिजातमध्ये काय होतं, दालचिनी, तमालपत्र, एला, वेलदोडे. ठीक आहे. मरीच म्हणजे मिरे, सुंठ म्हणजे आपली अद्रकची सुंठ. त्रिकूटमध्ये काय होतं, सुंठ, मिरे, पिप्पळी. चित्रक म्हणजे पाचक असतं, ते सूज असते, मूळ व्याध याच्यासाठी चांगलं असतं. पंचकुळमध्ये काय होतं, पिप्पली, पिप्पळी, मूळ, चव्य, चित्रक, सुंठ. बृहत पंचमूळमध्ये काय होतं, बिल्व, काश्मर्य, ऐरण, पाडळ, शोन्याक. लघु पंचमूळमध्ये रिंगणी, डोरली, सालवण, पिठवण, गोखरू. मध्य पंचमूळमध्ये बला, पुरणरवा, एरंडमूळ, रानमूळ, रानउडीद. जीवनी पंचमूळमध्ये शतावरी, काकोली, जिवंती, चिवक, वृषभक. तृण पंचमूळमध्ये कुंश, कसई, ऊस, रामबाण आणि भात. ठीक आहे. अन्नरक्षण. ठीक आहे. आता विषयुक्त अन्नाचे रक्षण. आता काय आता अन्न खाता वेळेस आपलं अन्न हे जर विषयुक्त असेल तर ते कसं आपण ओळखू शकतो. ठीक आहे. त्यासाठी काही लक्षण दिले. कोणकोणत्या माहिती तुम्हाला. विषामुळे काय होतं, सुरव्यावर नीलवर्ण रेषा येतात, म्हणजे जे गॅस होतो ब्ल्यू कलरचा होऊन जातो. दुधावर तांबड्या कलरचा कलर येतो, दह्यावर काळा रंग येतो, ताकावर काळसर पिवळा रंग येतो, तुपावर पाण्यासारखी लेअर येते, मधावर हिरवी रेषा येते. मृदू द्रव्य कठीण होतात आणि कठीण द्रव्य मृदू होतात जर त्याच्यात विष असले तर. फळे, कोमेजून त्याच्यात धातू, मोती, रत्ने हे मळकट डाग पडतात. झालं. तर विष देणारचे लक्षण. ठीक आहे. आता विष देणारा कसा असतो, सिंपल आहे. तो कसा असतो, तोंड भीतीमुळे काळे निळे होते, दृष्टी चंचल असते, विनाकारण इकडे तिकडे बघणार. ठीक आहे. अनस्टेबल व्यक्ती असणार तो, कारण त्यांनी विष दिलेला आहे. तो चोरासारखा असेल. 26 अन्न परीक्षा. आता अन्नाची परीक्षा कशी करायची. ठीक आहे. तर अग्नीची ज्वाळा डाव्या उजव्या एकाच बाजूला उसळते जर आपण त्या विषयुक्त अन्नाला अग्नीवर ठेवलं तर. ठीक आहे. आगीत टाकल्यावर धूर येतो व ज्वाला मोराच्या कंठाप्रमाणे निळ्या कलरचं दिसतं किंवा दिसतच नाही आणि उग्र घाणसा वास होतो. चला. तर पक्ष्यांद्वारा विषयुक्त अन्न म्हणजे वेगवेगळे पक्षी कसे त्यांनी जर विषयुक्त अन्न खाल्लं तर ते कसे सिम्पटम्स त्यांना दिसतात. माशांनी खाल्ल्याने मरतात माणसे, कावळ्याने खाल्ल्यावर सुळ त्याचा बारीक होतो. परत जर राघू, पानकावळा, साळुंखी यांनी पाहिलं तर ते मोठ्याने ओरडतात. कंच पक्षाला मद येतो. कबूतर, कोकिळा, कोंबडी, चक्रवाघ हे डायरेक्ट मरून जातं. मांजर उद्विग्न होते. ठीक आहे. वानर मलविसर्जन करतो. मोर हर्षित होतो व त्याच्या दृष्टीने विषाचा जोर कमी होतो. ठीक आहे. झालं. मग 26 अन्न स्पर्शामुळे हानी काय होते, कंडू, दाह, ज्वर, सूज, झोप येणे हे जे आहे हे होतं. चिकित्सा काय करायची, विषनाशक द्रव्याचा लेप लावायचा, अभिषेक करायचा, अभ्यंग करायचा, वाळ, चंदन, कोष्ठ, कुडवेल यांचा लेप लावायचा. विष मुखात गेले तर काय लक्षणे दिसतील आपल्याला. मग आता आपल्याला काय दिसतील लक्षणे,
लालस्राव येतो तोंडातून, ठीक आहे. लालस्राव, जीवोट जड होतं, दाह मुंग्या येणे, दातखिळी बसणे, ठीक आहे. हा नुस्तंभ होतो. चिकित्सा काय आहे, वाळचंदनाचा लेप, सर्व विषनाशक उपचार करायचे. आमाशयात जर विष गेले तर काय होतं, स्वेद, मूर्छा, अध्मान, मद, भ्रम, रोमांश, डोळ्यांची आग. पक्वाशयात जर विष गेला तर काय होईल, उलटी होईल, वारंवार मूत्रत्याग होईल, तंद्रा, कृशत्व, पांडू, उदर रोग. चिकित्सा काय, आमाशयात गेल्यावर तर वमन करावे, पक्वाशयात गेल्यावर विरेचन करावे, ठीक आहे. विरुद्ध आहार असे घेऊ शकतो. विरुद्ध अपिचा आहार विद्यात विष गरो. विरुद्ध आहाराचे परिणाम विषाप्रमाणे असते. गरविष म्हणतात त्याला, आणि ते 2 विरुद्ध पदार्थ एकत्र खाल्ल्यास होते, ठीक आहे. आता हे एवढे विरुद्ध आहाराचे टाईप्स आहेत. 7 कॅटेगरीज आहे, 17, ठीक आहे. संस्कार, मात्रा विरुद्ध, देश विरुद्ध, काल, अवस्था, संयोग, स्वभाव, अग्नी, सात्म्य, वीर्य, कोष्टक, कर्म, परिहार, पाक, संपत, दोष आणि सत्व विरुद्ध. झाले. विरुद्ध आहारची निरुक्ती, ठीक आहे. यात किंचित दोष हे पाठ करायचं. फक्त शरीरात दोषाचा उत्क्लेश करतो विरुद्ध आहार, आणि विरुद्ध दोषांना शरीराच्या बाहेर काढू शकत नाही, आणि शरीरासाठी अहितकर असतो विरुद्ध आहार. चिकित्सा काय आहे, वमन करून शोधन करायचे आणि विरेचन करून रक्तमोक्षण करून नस्य करायचे. सात्म्य व्यक्ती, आता विरुद्ध आहारला पण काही व्यक्ती रोज विरुद्ध आहार घेतात तरी त्यांना काही होत नाही, म्हणजे ते सात्म्य व्यक्ती. झालं. तर मग त्याच्यात काय अग्निदीप्त असतो त्यांचा जास्त, ठीक आहे. झालं. ते एक्सरसाइज करतात, बलवान असतात म्हणून. पथ्य सेवन आणि त्यागविधी यामध्ये विरुद्ध आहाराची सवय जर झाली असेल तर एकदम सोडायचा नसतो तो. त्याला प्रथम 1/4 भाग कमी करायचा, मग असं हळूहळू सोडायचं असतं. पथ्यकर घ्यावा, ठीक आहे. मग त्रय उपस्तंभ येऊ शकतो. आहार, शयन, अब्रह्मचर्य, युक्ता, प्रयोचिते. आहार, शयन आणि अब्रह्मचर्य हे 3 त्रय उपस्तंभ आहे आपल्या लाईफचे. आहारमध्ये ऋतुचर्या, द्रव्य, अन्न स्वरूपी आणि विज्ञानीय, आणि मात्राशी अध्याय याच्यानुसार आहार हा घ्यायचा. तिथे एक्सप्लेन करायचा कसा असला पाहिजे ऋतूनुसार, हे श्रेष्ठ, हे घेतलं पाहिजे. झालं. निद्रामध्ये कसं, निद्रा काय करते, आपल्याला सुख, दुःख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवित, काशी याला ही निद्रेवर अवलंबन असतात, ठीक आहे. अकाला निद्रा, अयोग्य निद्रा जर घेतली तर, अवेळी झोप घेतली तर काय होतं, अजिबात झोप नाही येत, हे परत जास्त झोप येते, त्यामुळे सुख, दुःख व आयुष्याचा नाश होतो. रात्री जर जागरण केले तर वृक्षता वाढते. दुपारी झोपले तर काय होते, ठीक आहे. मग ज्यांना विषबाधा, कंठरोग झाले असेल त्यांना ते सुद्धा रात्री झोपायचं नाही. आणि ज्यांच्या शरीरात मेद असेल, कफाचा अधिक असेल, कफ प्रकृतीचे नित्य स्निग्ध आहार असतील त्यांनी दिवसा घेऊ नये, ठीक आहे. वरच्यांनी घेऊ नये, कोणी घेऊ नये ते सांगितलं. अकाला निद्रा जर आपल्याला आली तर त्याचे लक्षण काय, मूर्छा, ज्वर, ओलसर, थंडी, पिणस, शिरशूल. अतिनिद्रा जर असेल तर त्याचा उपाय काय, लंघन, वमन, स्वेदन, नस्य, तीक्ष्णांजन, नस्य, चिंता आणि मैथून नाही करायचं. निद्रानाशचे लक्षण काय, अंगमर्द, जांभया, डोके जड, आळस, ग्लानी. निद्रा कर उपाय, दूध मध्य घ्यायचं, मांसरस घ्यायचं, दही प्यायचं म्हणजे झोप येईल. ब्रह्मचर्यामध्ये काय की मैथून करू नये, अतिस्थूल, अतिकृश, रोगी, प्रसूता नसावी जी स्त्री असते, ठीक आहे. ती स्वतःची पत्नी असावी, परस्त्री नसावी. हे जे जनरल आहे हे तुम्ही तिथे लिहू शकता, ठीक आहे. तर अन्नमात्रा आणि मात्राशिती, ओके. तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर अन्नमात्रा म्हणजे काय की अन्नाची मात्रा किती असावी, ठीक आहे. सो नेहमी योग्य मात्रेत भरून घ्या. गुरु किंवा लघु योग्य प्रमाणात घ्यायचं आहे, ठीक आहे. गुरु अन्न अर्धपोटे भरेपर्यंत घ्यायचं, लघु अन्न किंचित जागा ठेवून पोटभर खायचं, आणि जेवढे सुखाने आणि विना त्रास अन्न जाते तेवढंच खायचं. एक्सेस ईटिंग करायची नाही. हीन मात्रा म्हणजे कमी मात्रा. हीन मात्रेत भोजन केल्यावर वातव्याधी उत्पन्न होतात. कमी खाल्ल्यावर पुष्टी, बल, तेज, ओज उत्पन्न होत नाही. अतिमात्रा, तर जास्तच खाल्ल्यावर काय होतं, अधिक प्रमाणात भोजन केले सर्व दोष प्रकोपित होतात. अपक्व अन्नासोबत ते दोष उदरात दाबले जातात. ते दोष आमाशयात प्रवेश करून विष्टंभ, अलस किंवा विसूचिका व्याधी उत्पन्न करतात, ठीक आहे. अलसक म्हणजे येऊ शकतो आपल्याला क्वेश्चन. पोट पूर्ण भरेपर्यंत खाल्ल्यास अन्न हालचाल करू शकत नाही, एकदम टाईट होतं बघा आपलं पोट, आणि ऊर्ध्व भागाने उलटीद्वारा अधमार्गाने अतिसार होऊन बाहेर येत नाही. उलटी होत नाही आणि लूज मोशनही होत नाही, आणि त्याचे पचनही होत नाही.
मग ते आमाशयात तसंच पडून राहते, त्याला अलसक म्हणतात. झालं विसूचिका. आता काय होतं, वातात आधी दोष काय होतं, दोषाने प्रकोपित जे अन्न आहे ते ऊर्ध्वमार्गाने उलटीद्वारे व अधमार्गाने अतिस्वाराद्वारे बाहेर पडते, आणि पण त्याच्या आधी ते सुया टोचल्याप्रमाणे तिथे पोटात वेदना होतात. झालं ते विसूचिका. अलसक व विसूचिका यात प्रकोपित दोषाची लक्षणे, प्रकोपित वात लक्षणं हे सगळे आहे. प्रकोपित पित्त लक्षणं, प्रकोपित कफ लक्षणं. ठीक आहे. त्यानंतर अलसक हेतू आणि कारणे. अलसक हा रोग दुर्बल, मंदाग्नी आणि वेग धारण करणाऱ्या व्यक्तीला होतो. दंड अलसक म्हणजे काय, दोष कुपित होऊन ते सूक्ष्म वाहिन्यामध्ये जाऊन बसतात आणि सर्व देह आणि दंडामध्ये ते जाऊन बसतात, म्हणून दंड हे दुखायला लागतं. ठीक आहे. असाध्य व्याधी आहे आणि दंड अलसकचा उपचार करायचा नाही आणि अलसकचाही नाही. असाध्य व्याधी. आमविष. ठीक आहे. आता विरुद्ध आहार घेतला, जेवणात जेवण केलं तर मग आमिष तयार होते, मग विषासारखी लक्षणे तयार होतात, ते असाध्य व्याधी आहे. आमविषसुद्धा असाध्य आहे, उपचार करायचा नाही. साध्य आमचिकित्सा, वेखंड पुढे हे सगळे त्याची चिकित्सा. विसूचिका चिकित्सा दिली आहे की पार्श्वनीच्या ठिकाणी अग्निकर्म करा. ठीक आहे. अजीर्ण. आमजीर्ण. ते आमजीर्ण काय होतं, कफदृष्टी झाल्यास होतं, नेत्रप्रदेश गालांना सूज येते, मळमळ होते, अंग गौरव होतं. ठीक आहे. तोंडास पाणी येते. विष्टब्ध जीर्ण काय असतं, वातदृष्टी झाल्यास येते, शूलमलावरत, पोटफुगी, अशक्तपणा. विदग्ध जीर्ण काय असतं, पित्तामुळे होते, तृष्णा, मूर्छा, भ्रम, अमृतगार, तहाव होतो. अजीर्ण चिकित्सा. आमजीर्णामध्ये लंघन द्यायचं, विष्टब्ध जीर्णामध्ये स्वेदन द्यायचा आणि विदग्ध जीर्णामध्ये वमन द्यायचं. विलंबिका लक्षण. अधिक वाढलेला आमदोष मातृस्तोतास चिटकून लीन होऊन बसल्यास विलंबिका होते. ठीक आहे. हे सगळं आहे त्याचं बेसिक. अजीर्ण सामान्य लक्षणं. मलाचा अवरोध किंवा अतिप्रवृत्ती होते अजीर्णामध्ये. ठीक आहे. इंडायजेशनमध्ये पोट फुगते, स्वमार्ग सोडून दुसरीकडे वायू जातो आणि ग्लानी, चक्कर, अंग चढ होते. अहिताशन. ठीक आहे. म्हणजे अनहेल्दी डाएट. त्याच्यामध्ये काय, समाशन म्हणजे काय, पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एकाच वेळी खाणे. ठीक आहे. अध्यशन म्हणजे काय, भोजन केल्यानंतर परत थोड्या वेळाने भोजन खाणे. विषमाशन म्हणजे अकाली, थोडा किंवा खूप खाणे, म्हणजे कधी पण खाणे. ठीक आहे. भोजन विधी हा सुद्धा यासाठी येऊ शकतो. ठीक आहे. भोजन केव्हा करायचं आहे, पहिले स्नान करून हातपाय स्वच्छ धुवून, शरीर रसयुक्त असलं पाहिजे, मधुर रसयुक्त, जास्त घाईघाईने नाही, जास्त हळू नाही, आपले स्वास्थ्य, प्रकृती, आत्म्याचा विचार करून, प्रिय व्यक्तीच्या सोबत बसून, घाणीत नाही बसायचं, स्वच्छ ठिकाणी बसायचं, हेच लिहायचं. झालं. भोज्य पदार्थ कसे असावे, तांदूळ, गहू, जव, हे दूध, मध, हे सगळं. प्रमाण कसे असावे, आमाशयाचे 4 भाग करायचे, 2 भाग अन्न, 1 भाग पाणी, 1 भाग हवा. अनुपान. जेवण झाल्यानंतर घ्यायचं द्रव्य. ठीक आहे. यवाचे, गव्हाचे पदार्थ खाल्यानंतर थंड पाणी प्यायचं. दही, मध, विष खाल्ल्यावर थंड पाणी प्यायचं. मिष्टान्न खाल्ल्यावर कोमट पाणी प्यायचं. भाज्या, मूग खाल्ल्यावर दह्याची निवडी, ताक घ्यायचं. कृश व्यक्तीने सुरा प्यायचा. क्षय असणाऱ्या व्यक्तीने मांसरस प्यायचं. ठीक आहे. त्यानंतर अनुपान गुण आणि कार्य. अनुपान तेच त्याचे गुण कार्य काय आहे. अनुपान निषेध. ठीक आहे. त्यानंतर भोजन असते काल, मलमूत्र उत्सर्जन केल्यानंतर, वायुमन झाल्यानंतर ते भोजन करायचं झालं. नंतर द्रव्यादी विधान्य. ठीक आहे. याच्यामध्ये द्रव्य दिले. सो द्रव्य म्हणजे काय, द्रव्य वीर्य विपाकाहून श्रेष्ठ असतात. ठीक आहे. बेसिक ते जनरल द्रव्याचं इंट्रोडक्शन. मग रस म्हणजे काय सांगितलेलं आहे. अनुरस म्हणजे रसाचा जो रस अस्पष्ट राहतो त्याला अनुरस म्हणतात. ठीक आहे. रसामध्ये गुरुवादी गुण असतात, ते 20 झालं. पंचभौतिक द्रव्य. आता पार्थिव द्रव्य. ठीक आहे. त्याचे गुण आणि त्याचे कर्म लिहायचे. तुम्हाला माहिती, पार्थिव द्रव्य कसे असतात, गुरु, स्थूल, स्थिर, गंध, गुरु. ठीक आहे. कर्म, गौरव, स्थैर्य, संघात, उपचय. आपे द्रव्य म्हणजे पाणीवाले. द्रव्य, शीत, गुरु, स्निग्ध. ठीक आहे. कर्म, स्नेहन, सगळं हे तुम्हाला येतं बेसिकली. अग्नी द्रव्य, अग्नी, वृक्ष, तीक्ष्ण असणार गुण. कर्म, दाह, वर्ण, प्रकाशन. वायवीदर द्रव्य, वृक्ष, विशद, लघु. ठीक आहे. आकाशीय गुण, सूक्ष्म, विशद, लघु. कर्म, शोषिरे, लाघवकर. इझी आहे. वाहमक विरेचक द्रव्य कसे असतात, अग्नी, वायू महाभूत असतात आणि विरेचकमध्ये पृथ्वी जल असते. ठीक आहे. खाली जातो. मग वीर्य, अष्टविध वीर्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. 8 प्रकार, गुरु, लघु, स्निग्ध, वृक्ष, उष्ण, शीत, तीक्ष्ण, मृदू सांगितले. ठीक आहे. व्याख्या सांगितली आहे.
ज्याच्यामुळे द्रव्याकडून क्रिया केली जाते ते वीर्य असते. ठीक आहे. विविध वीर्य उष्ण आणि शीत आहे. वीर्याचे कार्य काय? उष्णवीर्य भ्रमत उष्णग्लानी यांना दूर करते आणि शीतवीर्य आल्हाद जीवनक्रियेला उत्तेजन देते. विभाग, ठीक आहे, आपण शिकलेला विभाग याचं घेणं गरजेचं नाही आहे. ठीक आहे. प्रभाव म्हणजे काय? दोन किंवा अधिक पदार्थाचे रसवीर्य विभाग यांच्यात साम्यावस्था असूनही एखादे द्रव्य विशेष कार्य करते त्याला प्रभाव म्हणतात. ठीक आहे. तर आता रसवीर्यामध्ये षडरस, सगळे जे रस आहे 6 त्यांचं डिटेलमध्ये हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला पहिले शिकवलेलं आहे. मधुरमध्ये कोणते कोणते महाभूत आहे? पृथ्वी प्लस जल. ठीक आहे. लक्षात करायचं आहे. आपल्याला MCQ होतं मधुर रस. मधुर रसामध्ये काय काय लिहिणार? त्याचे परीक्षण आणि त्याची लक्षणे हे श्लोक पाठ करायचे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये लिहायचं मधुर रसामुळे काय होतं? तोंडास पाणी, तोंडास चिटकतो मधुर रस, गोड. बेसिकली गोडचे काही लक्षण आहे ते लिहायचं. मुंग्यांना माशांना प्रिय आहे, इंद्रियास प्रसन्न देते. कार्य काय? मधुर रसाचे धातूचे बल वाढवणे, बालकची वृद्धी, वर्णकेश इंद्रिय वृद्धी. जर अतिप्रमाण केले तर काय होतं? स्थौल्य होतं, अग्निमंद्य होतं, प्रमेह होतो. ठीक आहे. त्याच्यातले कोणकोणते द्रव्य आहे? जे गोड गोड द्रव्य आहेत सगळे लिहून टाकायचे. अपवाद, एक्सेप्शन, मधुर रसाची द्रव्ये कफकर असतात पण त्याला अपवाद जुने तांदूळ, जव, मूग, गहू, मध, साखर व जंगलमास आहे हे कफकारक नसतं. आम्लरस सेम. आम्लरसामध्ये काय? परीक्षण, तोंडास पाणी सुटते, रोमांच येते, नेत्र व भुवयांना आंगोचन होते. कार्य श्लोक करायचा काय? अग्निदीपन, स्निग्ध, हृदय, रुचिप्रद. ठीक आहे. तृप्तिकर हे त्याचेच ते सगळं लिहायचं. ठीक आहे. लवण सेम, तोंडास पाणी सुटते, दात आंबतात, गालगळ्यांना दाह. ठीक आहे. नंतर काय कार्य? स्तंभ, काठीण्य, स्रोत, अवरोध. ठीक आहे. याचा नाश. नंतर काय? तिक्तरस. तिक्तरस तोंडाचा चिकटपणा नाहीसा होतो, थोडा वेळ जिभेचे ध्यान नष्ट होते कडूमध्ये. ठीक आहे. जिभेला न आवडणारा असतो कडू, कृमी, तृष्ण यांना नाश करतो. ठीक आहे. त्यानंतर काय? तिक्तवर्ग झालं, त्याचे गुण झाले. आता कटोरस. कटोरसमध्ये काय? जिभेच्या अग्रभागी आग होते, तोंड चुनचुन ते गालांना दाह होतो. ठीक आहे. त्याचे कार्य काय? गलरोग, शीत, पित्तजन्य गधी. ठीक आहे. दीपक पाचन हे. ठीक आहे. त्याचे द्रव्य काय? हिंग, मिरे, वावडिंग, तिखट लिहायचे. झालं. नंतर कषायरस. कषायरसमध्ये काय? जीभ जड होते, कंठाचा स्रोतसांचा अवरोध होतो. ठीक आहे. कार्य कफ, पित्त यांचा नाश, गुरु, रक्तशुद्धीकर, स्तंभक आहे, व्रण आहे. नंतर काय? द्रव्य कोणते आहे? हिरडा, भेळा, शिरीष, खैर, मध. ठीक आहे. अपवाद काय? झाला. त्यानंतर हे सगळे झाले. आता रस संयोग. रसाचे एकूण 63 संयोग प्रकार आहेत. वेगवेगळे 6 प्लस 57 63. द्विकसंयोग म्हणजे 2 रस जर आपण जोडी घेतली तर 15 होतात. त्रिकसंयोग घेतले तर 20 होतात. चतुष्क घेतल्या 15 होतात. पंचक घेतल्या 6, षटक घेतल्यावर 1 झाला. आता दोषोपक्रमणीय. आता हे सुद्धा आपल्याला येऊ शकतं. सो वात उपक्रम, पित्त उपक्रम आणि कफ उपक्रम श्लोक पाठ पाहिजे. नसला तरी काय हरकत नाही. पहिले स्टार्टिंग ते 2 लाईन तरी पाठ करा. ठीक आहे. वातदोषाची चिकित्सा लिहिणार. स्नेह, स्वेदन, मृदू, संशोधन, स्वादू, आम्ल, लवण हे आहार घेणार, अभ्यंग, मर्दन सगळं बेसिक. ठीक आहे. नंतर पित्ताचा उपक्रम काय? हे सगळे चिकित्सा आहे. ठीक आहे. पित्त असल्यावर काय करणार मग? घृतपान, मधुर, शीत औषधांचे विरेचन, मधुर, कंडू, तुरट हे औषधे, मोत्यांचे हार, रत्ने यांचे धारण, चंदन यांचा लेप. ठीक आहे. चांगले मित्र असं तसं. ठीक आहे. तर कफाची चिकित्सा काय करणार? विधियुक्त, तीक्ष्ण, वमन, विरेचन, तिखट, कटू, तुरट, वृक्ष, अल्प, तीक्ष्ण, उष्ण आहार, जुने, मध्य, रती, चुकीच्या जागरण हे करायचं. नंतर काय? आदर्श चिकित्सा कशी असावी? याच्याने काय होतं? ज्याने रोग बरा होतो ती आदर्श चिकित्सा. दुसरा विकार उत्पन्न होत नाही. दोष कोष्ठातून शाखेत जाण्याचे कारण. आता हे श्लोक पाठ करायचे. ठीक आहे. व्यायाम केल्याने, उष्णतेमुळे, तीक्ष्णतेमुळे, अतिसेवनामुळे, वायूचं तीव्र गेल्यामुळे दोष जे आहे ते कोष्ठामधून शाखेमध्ये जातात. ठीक आहे. म्हणजे ॲबडॉमेन रिजनमधून आपल्या लिम्स रिजनमध्ये जातात आणि शाखांतर्गत दोष कोष्ठात जाणे. लिम्समधून ॲबडॉमेनमध्ये कसे येतात? स्रोतमुखाची शुद्धी, परत दोषाची वृद्धी झाल्यावर द्रवीभाव, पाक व वायूची प्रेरणाशक्ती याच्यामुळे होतात. कोष्ठातील दोषांचे कार्य व प्रकोपित होण्याचे कारण काय आहे? दोष कोष्ठात येऊन आश्रय करतात, मग रोग उत्पन्न करत नाही. मग
काळाची प्रतीक्षा करतात आणि काळादेश इत्यादीचा बल प्राप्त झाल्यावर प्रकोपित होतात. साम तथा निराम दोष लक्षणी. साम दोषचे लक्षण काय? स्रोतोरोध बलभ्रंश गौरवता वायूचा विपरीत संचार आळस अपचन तोंडास पाणी सुटणे. निराम दोषाची लक्षणे साम दोषाच्या विरुद्ध असतात. आम म्हणजे काय? अग्नी दुर्बल असल्यामुळे अपक्व व अन्नाचे जर दूषित दोषांबरोबर मिश्रण झाले तर आमाशयात होणाऱ्या रसाला आम म्हणतात. ठीक आहे. याची चिकित्सा लिहायची ठीक आहे. संपूर्ण शरीरात पसरलेले हे वमन करायचं, दीपन, पाचन, स्नेहन, स्वेदन झालं. त्यानंतर संशोधन योग्य काळ. ग्रीष्म ऋतूमध्ये संचित वायू असतो, बरोबर, संचय बघितला आपण, त्याचं श्रावण महिन्यात शोधन करायचं. वर्षा ऋतूमध्ये संचित पित्ताचं कार्तिक महिन्यात शोधन करायचं. हेमंत ऋतूमध्ये संचित कफाचं चैत्र महिन्यात शोधन करायचं. ठीक आहे. तर औषधाचं सेवन करा, हे सुद्धा येऊ शकतं SQ. जेवण न करता घ्यायचं, एकदा रिकामा पोटी म्हणतो. मग जेवणाच्या आधी घ्यायचं लगेच, मग जेवणाच्या मधात घ्यायचं, जेवण करतोय झालं अर्थ, मग औषध घेतलं, डबल जेवण करायचं. जेवणाच्या नंतर औषध घ्यायचं, एक टायमिंग असतो. मग 2 घासाच्या मधात एक घास खाल्ला, मग गोळी घेतली, अजून दुसरा घास खाल्ला, असं परत घासाच्या सोबत खाऊ शकतो आपण औषध. वारंवार डबल खात राहणं. औषध जेवणात मिक्स करून खाऊ शकतो. जेवणाच्या आधी घ्यायचं आणि जेवणाच्या नंतर, रात्री झोपायच्या आधी घेऊ शकतो आणि हे औषध सेवन करावे अशा टाईपने. रोगानुसार औषध काळ. आता सपोज कफ असेल जास्त तर मग रिकाम्या पोटी अपानवायू असेल तर भोजनाच्या आधी समानवायू, भोजनाच्या मध्यभागी व्यानवायू, सकाळच्या नंतर भोजनानंतर उदानवायू, रात्रीच्या भोजनानंतर प्राणवायू, घासाबरोबर हे सगळं लिहा. तर विविध उपक्रम याच्यामध्ये चिकित्सेचे उपक्रम सांगितले, संतर्पण आणि अपतर्पण. ठीक आहे. संतर्पण म्हणजे बृहण, अपतर्पण म्हणजे लंघन. अपतर्पणाचे 2 टाईप्स, शोधन आणि शमन. ठीक आहे. आता हे श्लोक पाठ करायचे. ठीक आहे. बृहण म्हणजे शरीराला पुष्टता व बृहत्व आणते आणि लंघन म्हणजे शरीराला लघुत्व करते. ठीक आहे. लंघनाचे प्रकार 2 आहेत, शोधन आणि शमन. ठीक आहे. शोधनाचे 5 प्रकार, बस्ती, वामन विरेचन, शिरोविरेचन, रक्तमोक्षण. शमन म्हणजे दोषांना बाहेर न काढता त्याला तिथेच स्टॉप करणे. त्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण? पाचन, दीपन, निराहार, पाणी न पिणे, व्यायाम करणे आणि ते शमन होतं दोष. बृहण योग्य व्यक्ती. बृहण कोणाचे करायचं? आता हे जो व्यक्ती व्याधीग्रस्त आहे, औषधेमध्ये होतो, स्त्री सेवन करतो, शोक असतो, कृश असतो, बेसिकली जो व्यक्ती हडकुडा आहे, पातळ आहे, बारीक आहे, ठीक आहे, त्यांनी बृहण करायला पाहिजे. काय काय द्यायचं बृहणामध्ये? मांस, दूध, साखर, तूप सगळं खायला छान छान द्यायचं. ठीक आहे. वजन वाढवण्यासाठी. आणि लंघन. आता लंघन कोणी करायचं? जे जाड व्यक्ती आहे, जे स्थूल आहे, बलवान आहे, कफपित्त जास्त आहे, ठेकर येतात, मळमळ येतात, ज्वर, वांती, अजीर्ण झाले, त्यांनी लंघन करावे. म्हणजे लंघन म्हणजे उपवास. आणि त्याच्यामध्ये काय काय? काहीच नाही खायचं, झालं, सिंपल. तर बृहणाचे फळ, लंघनाचे फळ, बेनिफिट्स आपण इथे लिहू शकतो काय होतं. अतिस्थौल्य. आता अतिस्थौल्य म्हणजे माहिती तुम्हाला, ओबेसिटी. काय लिहिणार? बृहण उपचारांनी काय होतं? मग अतिस्थौल्य झालं. सपोज जास्त बृहण केलं आपण त्याचं, तर मग त्याला चिकित्सा कोणती देणार? अतिकार्ष म्हणजे लंघन चिकित्सा देणार आपण त्याला. ठीक आहे. कमी खायला सांगणार. ठीक आहे. फास्ट फूड नाही खायला सांगणार. अतिस्थौल्य चिकित्सा तेच ते. नंतर अतिकृष्ण विकार. अति जर जास्तच कृष्ण व्यक्ती असेल तर त्याला काय होईल? बस्ती, हृदय, शिर, पाय यांना तिथे वेगवेगळे आजार हे होतील. अतिकार्षाची चिकित्सा कोणी? चिंता न करायची, नेहमी आनंदी राहायचं, त्यांनी पौष्टिक अन्न पदार्थ खायचं, जे अति बारीक आहेत, सातू व गहू यांचे पदार्थ तेलात, दुधात, घृतात सिद्ध केलेले घ्यायचे. अशा प्रकारे आपला संहिता अष्टांग हृदय कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. ऑल द बेस्ट. सबस्क्राईब करा आणि नोट्स पाहिजे असेल तर कमेंट करा किंवा मेसेज करा. थँक्यू.